असं सांगता येईल की युद्ध जर झालंच तर सामान्य युद्ध होणार नाही, मोठं होणार आहे. हो. आणि राजा कायम आहे का मग? राजा कायम आहे पण अंटा पडलेला आहे म्हणून त्याच्यावर राजकीय संकट आहेच. पद्धतीनं राज्यातील जनतेला हा देश किती महत्वाचा आहे, देशामध्ये काय घटना घडतील, युद्ध घडेल का, तर हे सुद्धा अंदाज या भविष्यवाणीमध्ये हे भाकीत त्या ठिकाणी केले जाते. सध्या परिस्थिती असं आहे की भारत पाकिस्तानमध्ये जो ताणतणा सुरू आहे यामध्ये बरेचसे राजकीय वर्तुळ चर्चा आहे की युद्ध होणार आहे. तर ते सुद्धा आपण आदरणीय महाराजांना विचारू की खरंच असं काही संकेत आहेत का की भारत पाकिस्तान युद्ध होऊ शकते काय? भारत पाकिस्तानचं युद्ध सध्या तरी व्हायची शक्यता नाही आहे, कारण दोन्ही जे राष्ट्र आहेत हे सध्या म्हणजे युद्धाच्या मानसिकतेत नाही आहे. पाकिस्तान हे आहे हेही सुद्धा असा विचार करता की युद्ध झालं तर आज पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे, खूप त्याच्यावर आर्थिक संकट आहे. ते सुद्धा हा विचार करते युद्ध झालं तर अजून आपण आर्थिक संकट येईल. अच्छा, आपण जो आहे भारत आहे हा आज विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. तर भारताला सुद्धा हे आव्हान आहे आणि विचार करावा लागतो की आपला युद्ध जर झालं तर हा विकासाची जी दिशा आपली दिशेनं वाटचाल आहे हे थांबू शकते, म्हणून दोन्ही देश त्याचा विचार करत आहे. परंतु एकीकडे आमच्या मांडणीच्या संकेतानुसार एकीकडे काय की पुरी नाही, पुरी नसल्यामुळे पुरीचं नसणं म्हणजे पृथ्वी नसणं म्हणजे पृथ्वी नष्ट होत नसते, पण त्यावरील जे जनता आहे, लोकसंख्या आहे हे नष्ट होत असते. तर ते पुरी नसल्यामुळे हे दोन प्रकारच्या परिस्थितीमुळे त्याच्यावर संकट येऊ शकते. एक तर नैसर्गिक आपत्ती, दुसरी युद्ध. सामान्य युद्धाचा याच्यात भाग येत नाही, सामान्य युद्धानं फारसं एवढं नुकसान होत नाही, पण जर मोठं युद्ध झालं तर त्यामुळे पुरीला खूप मोठा तडाखा बसतो, म्हणजे लोकसंख्येला खूप तडाखा बसतो. अच्छा, तर असं सांगता येईल की युद्ध जर झालंच तर सामान्य युद्ध होणार नाही, मोठं होणार आहे. हो. आणि राजा कायम आहे का मग? राजा कायम आहे पण अंटा पडलेला आहे म्हणून त्याच्यावर राजकीय संकट आहेच. राजा स्थिर नाही आहे. नाही, त्यामुळे राजकीय परिस्थितीबद्दल एवढं असं निश्चित सांगता येत नाही, पण त्याच्यावर खूप तणाव राहील. बाकीच्या विरोधी पक्षाचा म्हणा, लोकांचा म्हणा, बाहेरील राष्ट्रांचा, तसंच आर्थिक परिस्थितीचा, या सर्व बाबीमुळे राजावर खूप तणाव राहील. अच्छा, अक्षय तृतीया दिवशी आपण जे घटमांडणी घेतो त्या घटमांडणीमध्ये का त्या घटमांडणीकडे असे काही अंदाज आले का आपल्याला की खरंच युद्ध होऊ शकते? नाही, युद्ध होईल असं सांगता येत नाही. स्थिर परिस्थिती आहे सध्या दोन्ही देशांचे. युद्ध नको आहे दोन्ही देशाला, म्हणजे ते स्थिर आहेत दोन्ही देश. मोगम याचा अर्थ ते स्थिर आहेत. दोन्ही देशाला युद्ध नको आहे, पण राजा अस्थिर आहे. आणि याच्यात काय आहे की बाकीचे जे देश असतात हे सुद्धा युद्ध, आपले जे शत्रू राष्ट्र आहेत यांना काय होते की याच्यातच काहीतरी आपली एक मराठीत म्हण आहे की काट्यानं काटा उपडला जातो. काटानं काटाचा. आता चीन सारख्या राष्ट्राला असं आहे की आपल्याला स्वतः युद्ध करायची गरज नाही, पाकिस्तानला पुढे करून काट्यानं काटा उपट्याचा म्हणून पाकिस्तान त्याला मिळू शकते, यांना पाकिस्तानला मदत करू शकते, जोर देऊ शकते. अशा प्रकारचं हे परिस्थिती आहे. आणि अशा जोरामुळे जर युद्ध झालंच तर ते लहान होणार नाही, कारण चीन पाकिस्तानला जरी मदत करत असलं तरी आपल्याला दुसरे राष्ट्र, जपान सारखे राष्ट्र मदत करणारे आहेत, इस्रायल सारखे राष्ट्र मदत करणारे आहेत, म्हणून युद्ध झालंच तर सामान्य होणार नाही. शेतकऱ्यांनो, अशा पद्धतीनं भेंडवळचं भाकीत आहे, भेंडवळची भविष्यवाणी हे स्वतः आपण आदरणीय महाराज सारंगधार महाराज वाघ यांच्याकडून समजून घेतली. धन्यवाद. जय जवान, जय किसान.